नमस्कार मित्रांनो, भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात। हा सण मार्गशीर्ष महिन्यात येतो। हा सण तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो। या दिवशी महाराष्ट्रात 12 भाज्यांची मिक्स भाजी आणि तीळ लावलेली भाकरी देवाला दाखवतात। चला तर मित्रांनो, आज मी भोगी स्पेशल मिक्स भाजी आणि तिळाची भाकरी बनवत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। भाजीसाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे। त्यासाठी पाहिजे आहे 2 छोटे कांदे कापलेले, 1 तुकडा खोबरे कापलेले, 2 कांडी लसूण, 1 स्पून धने, थोडेसे शेंगदाणे, 2 स्पून तांदूळ, 2 स्पून हरभरा डाळ नाही तर फुटाणे आणि खडे मसाले। हे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी मी 2 स्पून तेल घेतलं आहे। त्यात सुरुवातीला खोबरे छान लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर बाकी कांदा सोडून सगळं भाजून घ्या। शेवटी कांदा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करा। हे सर्व थंड झाल्यावर पाणी घालून मिक्सरला छान बारीक करून घ्या। अशा प्रकारे सगळं बारीक करून एकजीव करून घ्या। आपला मसाला तयार झाला आहे। आता भाजीसाठी आपण घेत आहोत 4 कापलेली वांगे, वालाच्या शेंगा, शेंगदाणे, पेरू, मटार, गाजर, भिजवलेले गावरान हरभरे, शिमला मिरची आणि अर्धा टोमॅटो। फोडणीसाठी साधारणतः 2 ते 3 पळी तेल टाका। त्यात जिरे, मोहरी, नंतर बनवलेला ओला मसाल्याचं वाटण टाका आणि 5 ते 6 मिनिट पर्यंत परतून घ्या। नंतर त्यात लाल मिरची पावडर, हळद, घरचा काळा मसाला, गरम मसाला घालून मिक्स करा। 1 ते 2 मिनिट पर्यंत परतून घ्या। नंतर त्यात व्हाईट तीळ घाला। कापलेला टोमॅटो टाकून छान परतून घ्या। मसाला 5 ते 6 मिनिट पर्यंत परतल्यानंतर त्यात सगळ्या व्हेजिटेबल्स टाका। 2 ते 3 मिनिट नंतर पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्या। चवीनुसार मीठ घाला। भाजी शिजेपर्यंत आपण भाकरी करून घेऊयात। भाकरीसाठी आपल्याला पाहिजे आहे 1 वाटी बाजरीचं पीठ, अर्धी छोटी वाटी तीळ, चिमूटभर मीठ आणि पाणी। पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान पीठ एकजीव करा। अशा प्रकारे मळून घ्या। नंतर गोळा बनवा। खाली थोडंसं पीठ टाका आणि भाकरी अशा पद्धतीने थापून घ्या। भाकरी झाल्यानंतर वरतून तीळ लावा। तव्यावर भाजायला टाका। भाकरीला वरून पाणी लावा आणि थोडेसे तीळ लावा आणि भाकरी पलटी करा। ती बाजू भाजल्यानंतर गॅसवर अशा प्रकारे भाकरी भाजून घ्या। तोपर्यंत आपली भोगीची भाजी तयार झाली आहे। अशा प्रकारे तुम्ही सर्व करू शकता। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।